आधी आपल्याला हेडर फाईल हवी आहे, ती आपण हेडर फाईल इन्क्लूड करूयात. तर इथे आधी मी ॲरे जो आहे तो मी इथे डिक्लेअर करते. हे मी ॲरेचं नाव घेतलेलं आहे आणि इथे ॲरेची साईज घेतलेली आहे. इथे साईज काय घेतलेली आहे मी 10. मग आता कंपल्सरी असं आहे का तुम्ही ॲरेची साईज 10 घेतली म्हणजे युजरनी 10च एलिमेंट द्यायला पाहिजेत? नाही. आता इथे आपण 10 ब्लॉक बुक करून ठेवलेले आहेत. युजरला हवे तेवढे तो एलिमेंट देऊ शकतो. म्हणून मी इथे लिहिते printf एंटर. मग आधी मी युजरला विचारते 10 ब्लॉक आपण बुक केलेत, मग त्यातले तुम्ही किती यूज करणार आहात असं आपण युजरला विचारूयात. म्हणून मी इथे युजरला विचारते एंटर हाऊ मेनी नंबर्स. आता आपलं बुकिंग झालंय 10चं. स्कॅनएफ %d %n. मग आता युजरनी आपण इथे ॲरे जो आहे तो ॲरे डिक्लेअर केलेला आहे. 10 ब्लॉकसाठी ॲरे आपण डिक्लेअर केलेला आहे. त्यापैकी युजरकडून आपण एन का घेतला? 10 ब्लॉकपैकी आपण युजरला विचारलं की तुम्ही किती ब्लॉक यूज करणार आहात? युजर म्हणला 4 ब्लॉक. तर आपण ते 4 ब्लॉकमध्ये एलिमेंट घ्यायचे आणि त्यात 1 बाय 1 4 एलिमेंट घ्यायचे आणि ते ब्लॉक्समध्ये काय करणार आहे? आपण ॲरेमध्ये स्टोअर करणार आहे. म्हणून इथे मी फॉर लूप यूज करते. फॉर i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन n, i प्लस प्लस. इथे तुम्हाला हवा असेल तर मेसेज तुम्ही परत एकदा लिहू शकता. एंटर नंबर. मेसेज नाही लिहिला तर कर्सर ब्लिंक होईल. स्कॅनएफ %d. आता एलिमेंट %d लिहिल्यानंतर एलिमेंट कुठे स्टोअर करायचा? ॲरेच्या इंडेक्सला. ॲरेचं नाव काय आपल्या? a. म्हणून इथे बघा एलिमेंट स्टोअर करताना कसं लिहिते मी? %a of i. %a of i. म्हणजे पहिला एलिमेंट ॲड्रेस ऑफ 0th इंडेक्सला स्टोअर होईल, फर्स्ट इंडेक्सला, सेकंड इंडेक्सला, असा 1 बाय 1 स्टोअर होत जाणार आहे. हा एवढा जो मी आत्ता कोड लिहिलेला आहे, हा एवढा कोड तुम्हाला प्रत्येक वेळेस ॲरे ॲक्सेप्ट करायचा असेल तर हा प्रत्येक वेळेस हा कोड लागणार आहे. आणि हाच का लिहिला ह्याचं पण मी लगेच तुम्हाला ट्रेसिंग दाखवणार आहे. आता ॲरे ॲक्सेप्ट केलेला आहे. आता ॲरे ॲक्सेप्ट केल्यानंतर ॲरे आपल्याला काय करायचं आहे? डिस्प्ले करायचा आहे. तर ॲरे डिस्प्ले करायसाठी परत एकदा मी इथे फॉर लूप लिहिते. printf ॲरे इज किंवा n नंबर्स आर. तुम्ही इथं मेसेज काही लिहू शकता. परत आपल्याला ॲरे ट्रॅव्हल करायचा आहे. 1 बाय 1 एलिमेंट जे एंटर केले ते डिस्प्ले करायचे आहेत. printf %d a of i. तर आता काय होणार आहे? ह्या कोडनी, हा एवढ्या कोडनी तुमचा ॲरे जो आहे तो ॲरे ॲक्सेप्ट झालेला आहे आणि ह्या एवढ्या कोडनी तुम्ही जो ॲरे क्रिएट केलेला आहे तो आपण ॲरे फक्त काय करतोय? डिस्प्ले करतोय. आता मी प्रोग्राम कंपाईल करते, रन करते. तर इथे मला एरर आलेली आहे. एरर काय आली? आपण n हा व्हेरिएबल यूज केलेला आहे पण n आपण डिक्लेअर केलेला नाही आहे. n and i अनडिक्लेअर. तर हे व्हेरिएबल्स आपल्याला इथे डिक्लेअर करावे लागतील. n i हे व्हेरिएबल मी डिक्लेअर करते, चेंजेस केलेत, सेव्ह करते, कंपाईल आणि रन करते. एंटर हाऊ मेनी नंबर्स. मी इथे नंबर देते 4. 11, 22, 33, 4. तर मला आउटपुट आलं आहे बघा 11, 22, 33, 4. म्हणजे मल्टिपल एलिमेंट्स मी इथे घेतले, ॲरेमध्ये स्टोअर केलेत आणि स्टोअर केलेले एलिमेंट फक्त काय केलेत? मी इथे डिस्प्ले केलेले आहेत.